मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आलेला आहे। आत्ताची सर्वात मोठी बातमी आहे। शनिवारी संध्याकाळी 6 वाजता हा धमकीचा फोन आल्याची माहिती समोर येते। मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला हा धमकीचा फोन आलाय। यानंतर पोलीस यंत्रणा ही सतर्क झाली आहे। मुंबईत बॉम्बस्फोट होणार अशी धमकी अज्ञाताकडून फोनद्वारे देण्यात आली आहे। आज नववर्षाच्या पार्श्वभूमीवरती पोलीस यंत्रणा सर्वत्र सज्ज आहे आणि नववर्षाच्या पूर्वसंध्येला अशा प्रकारचा धमकीचा फोन हा मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आलाय। याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांच्याकडून। धनंजय, मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आलेला आहे, नेमकी काय ही घटना आहे? गार्गी, आपण जर पाहिलं तर नववर्षाच्या स्वागतासाठी संपूर्ण ठिकाणी पोलीस जे आहेत ते सज्ज असतानाच आपण जर पाहिलं तर शनिवारी संध्याकाळच्या सुमारास एक मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला एक फोन आलेला होता आणि तो धमकीचा फोन होता। यामध्ये मुंबईत बॉम्बस्फोट होण्याची शक्यता असल्याचं सांगत समोरच्या व्यक्तीने कॉल जो आहे तो कट केलेला आहे। आपण जर पाहिलं तर या सगळ्यांमध्ये पोलीस जे आहेत त्या आरोपीचा शोध घेत आहेत सध्या। मात्र जेबी नगर एअरपोर्ट रेसिडेन्सी कॉम्प्लेक्स मधून फोनचं लोकेशन असल्याचं समजण्यात आलंय। या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे। आपण जर पाहिलं तर नववर्षाचं स्वागत आहे आणि या पार्श्वभूमीवर हा अलर्ट देखील आहे। मुंबईत काही चुकीचा प्रकार घडू नये यासाठी पोलीस जे आहेत ते आणखी सज्ज झालेलं आपल्याला पाहायला मिळते। बऱ्याच तुकड्या ज्या आहेत, बॉम्ब नियंत्रण पथक असेल, त्याचबरोबर विविध सुरक्षा पथकं जी आहेत ती देखील मुंबईतल्या समुद्र किनारी किंवा इतर ठिकाणी जी आहेत ती सज्ज ठेवण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे नक्कीच नववर्षाच्या पार्श्वभूमीवर हा आलेला फोन आणि त्याचा तपास जो आहे तो सध्या जलद गतीने सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। जी नक्कीच धनंजय, पुढील कारवाई कशी होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।